हाय मैत्रिणींनो, तुम्हाला जर ड्रेस शिवायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. हे बघा, मी हा वर्कचा ड्रेस घेतलेला आहे. याच्या गळ्याला पूर्ण वर्क आहे आणि हा अस्तरचा ड्रेस आहे. मी आधी ड्रेस कट करून घेतलेला आहे आणि आता अस्तरवर ठेवून हा ड्रेस मी आधी याचा गळा शिवून घ्यायचा आहे. हा पुढचा भाग आहे. तर आता मी खाली ड्रेसचं कापड टाकून त्यावरती अस्तर टाकून आधी गळ्याला टीप मारून घेतली. त्याला छोटे छोटे कट लावलेत आणि आता त्यावर दाबटीप देऊन घेते. दाबटीप दिल्याने गळ्याची फिनिशिंग छान येते. तर हे बघा, आता वरून एक टीप लावून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने गळ्याची टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर साईडने अस्तर जोडून घ्यायचे आहे आपल्याला ड्रेसला. अशा पद्धतीने अस्तर जोडून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने अस्तर जोडून झालेले आहेत आणि आता मी साईडचे जे उरलेले कापड आहे ते उरलेले कापड कट करून टाकते. अशा पद्धतीने ते कापड कट करून टाकून झालेले आहेत. आता आपण मागचा भाग शिवून घेऊया. मागचाही भाग मी अस्तरवर कापड ठेवून आधी गळा टीप मारून घेतली. त्यानंतर जे मधलं कापड आहे ते कट करून टाकलं आणि छोटे छोटे कट लावले. आता त्यावर दाबटीप देऊन घेऊया. अशा पद्धतीने दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला जे पुढचा भाग आपण तयार करून ठेवला होता ते आता त्याचे शोल्डर ते एकमेकांना जोडून घेऊया. हे अशा पद्धतीने शोल्डर जोडा, जेणेकरून तुमची फिनिशिंग छान येईल ड्रेसची आणि व्यवस्थित दिसेल. हे अशा पद्धतीने शिलाई आतमध्ये घालून आपण दोन्हीही शोल्डर जोडून घ्यायचे आहे. हे बघा, किती छान फिनिशिंग आलेली आहे. अशा पद्धतीने दुसरंही शोल्डर असंच जोडून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे दुसरंही शोल्डर आपलं जोडून झालेलं आहे. तर आता आपण मागच्या गळ्यावर एक टीप मारून घेऊया. अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला बाही जॉईंट करायची. पण आपल्याला बाहीला कापड थोडं कमी पडल्यामुळं त्याला जॉईंट टाकायचं आहे. ह्या अशा पद्धतीने एका साईडला मी जॉईंट टाकून घेतला आणि बाहीचा मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बाहीला आपल्याला लेस लावायची आहे. ही अशा पद्धतीने लेस लावून घेऊयात. हे बघा, ही लेस लावून झाली आणि आता आपण बाही जॉईंट करून घेऊया. ह्या अशा पद्धतीने दोन्ही बाह्या जॉईंट करून झाल्या आणि आता फिटिंगची टीप घ्यायची आहे आपल्याला. आधी साईडने एक टीप मारून घेऊया आणि त्यानंतर फिटिंग करून घेऊया. तर हे बघा, दोन्ही साईडने आपली टीप मारून झालेली आहे आणि आता आपण मापानुसार त्या ड्रेसची फिटिंग करून घेऊया. हे बघा, छातीचं माप 22 आहे. हे बघा, अशा पद्धतीने फिटिंग करायची. कमरेमध्ये थोडा गोलाकार द्यायचा, जेणेकरून ड्रेस फिटिंगमध्ये छान बसतो. हे बघा, अशा पद्धतीने मी कमरेत आकार देऊन ड्रेसची फिटिंग करून घेतलेली आहे आणि आता दुसरीही साईड करते. हे बघा, दुसरीही साईड फिटिंग करून झाली आहे आणि आता आपल्याला साईडचा कट शिवून घ्यायचा आहे ड्रेसचा कट महत्त्वाचा असतो. त्याला पीळ पडला नाही पाहिजे, व्यवस्थित असा सरळ कट आला पाहिजे, तर ड्रेसची फिनिशिंग दिसते. हे बघा, अशा पद्धतीने हा कट आपल्याला डबल फोल्ड करून कट घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे व्यवस्थित आलं पाहिजे. इथला जो कट आहे ना, सीट आपल्या कमरेमधला, तिथे व्यवस्थित असा चॉक आला पाहिजे ड्रेसचा. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी घेतलेला आहे आणि आता दोन्ही साईडचं आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे कट. हे बघा, आणि आता आपल्याला यावर आपण जो कट शिवला त्याला कडेला दाबटीप देऊन घ्यायची आहे पूर्ण कटला. हे बघा, अशा पद्धतीने दाबटीप द्यायची आहे. इथे व्यवस्थित थोडंसं घेऊया. इथे हळू आणि व्यवस्थित घ्यायचं आहे, जेणेकरून चुना नाही आल्या पाहिजे तिथे व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने आपला साईडचा कटही शिवून झालेला आहे. हा बघा, हा पूर्ण टॉप शिवून कसा दिसतो बघा, किती छान फिनिशिंग आलेली आहे ड्रेसला. बघा, तुम्हाला हा टॉप कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.